एका गावामध्ये हिरा नावाचा एक बिघडलेला माणूस राहत होता. हिरा गावाच्या मुखियाचा मुलगा होता. तो दिवसभर रामू आणि शामू सोबत आवारागर्दी करत असायचा. गावामध्ये मुखियाचा चांगला दबदबा होता. त्याचमुळे गावातले कोणताही माणूस हिराच्या विरुद्ध आवाज नव्हता उठवत. एक दिवसाची गोष्ट आहे. हिरा रामू आणि शामू सोबत आवारागर्दी करत होता. तेवढ्यात त्याची नजर गावातल्या सगळ्यात सुंदर युवती चारूवरती पडली. मी तुझ्याच जवळ येणार होतो चारू, तू कुठे जातीये? मी तुला किती वेळा सांगितलं आहे हिरा की माझा रस्ता थांबवत जाऊ नकोस. आणि मी पण माहित नाही तुला किती वेळा म्हटलं आहे चारू की मी तुझा रस्ता एक वेळा नाही पण 1000 वेळा थांबवेल, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. पण मी तुझ्यावरती प्रेम नाही करत. मला काही फरक नाही पडत. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि माझ्यासाठी हेच खूप आहे. मला गावातल्या दुसऱ्या मुलींसारखं समजू नकोस की तुझ्या वडिलांच्या दबदब्यामुळे ती कुणालाच काही नाही सांगू शकत. मी त्यांच्यासारखी नाहीये जे तुझ्यासारख्या आवारा मुलाला घाबरेल. बस खूप झालं चारू. तुझ्यावर मी प्रेम करतो याचा हे अर्थ नाही की तू माझ्या मित्रांसमोर माझा अपमान करशील. तुला आत्तापासून माझा सन्मान करायला शिकायला हवं, कारण तुझ्याशी लग्न करायचंय मला. का माझी बायको बनल्यावर पण तू माझा असाच अपमान करणार आहे? ओळख ना पाळख तू माझा पाहुणा, ही तर तीच गोष्ट झाली ना. अरे मी तुला किती वेळा सांगितलं आहे की मला तू नाही आवडत. मला दिनेश आवडतो आणि मी त्याच्याच सोबत लग्न करेल. चारूचं बोलणं ऐकून हिराचा मित्र रामू एकदम रागामध्ये बोलला, अरे पण चारू, तुला दिनेशमध्ये असं काय आवडतं ग जे तू हिरा भाऊच्या प्रेमाला ठुकरावतेस? रामू बरोबर बोलतोय चारू. हिरा भाऊकडे सगळं आहे, त्या दिनेशकडे तर काहीच नाहीये. इतकं की त्याच्याकडे ढंगाची नोकरी पण नाही. अरे तो तुला 2 वेळेचं जेवण पण पोट भरून नाही देऊ शकत. तुला माहितीये दिनेशकडे अशी कोणती गोष्ट आहे जी हिराकडे नाहीये? चारूचं बोलणं ऐकून रामू आणि शामू चारूकडे एकदम निरखून पाहू लागले. चारू हिराचा मजाक उडत म्हणाली, दिनेशकडे खरं तर हिरासारखं धन दौलत बंगला गाडी तर नाहीये, पण त्याच्याकडे सन्मान आहे जो हिराकडे नाहीये. हिरा त्याच्या वडिलांच्या संपत्तीवरती उड्या मारतो आणि दिनेश मेहनत करून कमवतो. जेव्हा माझ्या बाबांकडे एवढा पैसा आहे तर मला काम करायची काय गरज आहे? हाच तर फरक आहे तुझ्यात आणि दिनेशमध्ये. माहितीये हिरा, सन्मान करणं कशाला म्हणतात? तुला आणि तुझ्या वडिलांना माहीतच नाहीये. जर तू दिनेश प्रमाणे दुसऱ्यांचा सन्मान करत असता आणि स्वतःच्या पायावरती उभा असता ना, तर एक वेळेस मी तुझ्यासोबत लग्न करण्याचा विचार पण करते. तू तर गावात फक्त आवारागर्दीच करत असतो आणि गावातल्या दुसऱ्या मुलींना छेडण्याच्या अलावा दुसरं काम नाही करस तू. तर आता माझा रस्ता सोड. एवढं बोलून चारू पाय आपटत तिथून निघून गेली. चारूचे गेल्यानंतर रामू त्याचा मित्र हिराला म्हणाला, हिरा भाऊ, ही तर तुमचा अपमान करून चालली गेली. मला तर समजतच नाही हिरा भाऊ, गावातल्या इतक्या मुली तुम्हाला इतकं पसंत करतात आणि तुम्ही चारूवरच एवढी जान का छिडकता, ज्या की ती तर तुम्हाला घास पण टाकत नाही. चिंता करू नको. आज जो अपमान चारूने माझा केलाय ना, त्याचा प्रतिशोध तर मी घेऊन राहणार. मी पण बघतो की दिनेश हिच्या बरोबर लग्न कसं करतो. तुम्ही दोघं एक गोष्ट आपल्या डोक्यात टाकून घ्या, जर चारू कोणाची होणार तर फक्त माझी. मी आजच बाबांना चारूच्या घरी पाठवतो. बघतो ना चारूचा बाप कसा नाही म्हणतो ते. तुम्ही परत चुकी करत आहात हिरा भाऊ. अरे चारूचे माता पिता तर वर्षांच्या आधीच गायब झाले आहेत. चारूला तर तिची आजी आणि आजोबांनी पाळलं आहे. हा तर ते पण तिच्या माता पितासारखे झाले ना. आता चला. एवढं बोलल्यानंतर हिरा एकदमच त्याच्या वडिलांकडे जाऊन म्हणाला, बाबा, मी गावातली एक मुलगी चारूवर प्रेम करतो. मला हवंय की तुम्ही माझं स्थळ घेऊन चारूच्या घरी जावे. काय तुझं डोकं तर फिरलं नाहीये? मी तुझ्या लग्नाची गोष्ट शेजारच्या जमीनदाराशी आधीच करून ठेवलेली आहे. हुंड्यात तो किती धन देतोय तुला याचा अंदाजा पण आहे. आणि चारू तर तशी पण विनाई बापाची संतान आहे. मला हुंड्यामध्ये कुठलीच धन दौलत नको आहे बाबा. तसं पण तुमच्याकडे पैशांची काय कमी आहे? तुम्हाला नाही माहीत बाबा, आज त्या चारूनं माझा कसा अपमान केला आहे. आता तुम्हीच सांगा बाबा, तुमच्या मुलाचा अपमान काय तुमचा अपमान नाही झाला? एवढं बोलून हिरा सगळी घटना त्याच्या वडील मुखियाला सांगितला. हिऱ्याचं बोलणं ऐकून मुखिया क्रोधित होऊन म्हणाला,
हे तर तुझ्यासाठी खूप मोठ्या अपमानाची गोष्ट आहे हिरा. तू ह्या गावाच्या मुखियाचा मुलगा आहे. काय चारूला ही गोष्ट नाही माहीत? तिची हिंमत कशी झाली तुझ्या प्रस्तावाला ठुकरवायची? मी आजच जाऊन तिच्या आजी आजोबाशी तुझ्यासाठी हात मागून येतो आणि काहीच दिवसात तुझं लग्न चारूशी लावून देतो. तेवढ्यात हिराचा मित्र रामू हसत हसत मुखियाला म्हणाला, मुखियाजी, तुम्ही चालले तर जाल, पण मला नाही वाटत की तिच्या आजी आजोबा तिचा हात हिरा भाऊला सोपवतील. तिच्या आजी आजोबाला दिनेश आधीपासूनच आवडतो. तू त्याची चिंता करू नकोस. मी आपल्या गावात असा दबदबा बनवला आहे की त्यांची हिंमत होणार नाही मला नाही म्हणायची. मी आत्ता आणि ह्या क्षणी जाऊन चारूच्या आजी आजोबांशी बोलणं करून येतो. एवढं बोलून मुखिया चारूच्या घरी गेला. चारूचे दादा विनय प्रताप मुखियाला बघून एकदमच घाबरले गेले. काय झालं मुखियाजी? सगळं बरोबर तर आहे ना? एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही माझ्या घरी? तुझ्यासाठी एक चांगली बातमी आहे विनय. मी चारूचा हात आपल्या मुलासाठी मागायला आलो आहे. माझा मुलगा तुझ्या मुलगी चारूला पसंत करतो. तुझ्यासाठी याच्यापेक्षा जास्त सन्मानाची गोष्ट काय होणार की चारू माझ्या घराची सून होईल. मुखियाचं बोलणं ऐकून विनय विचार करू लागला. काय विचार करतोय? असे स्थळ नेहमी नेहमी येत नाही. समजून घे की कुबेरचं धन तुझ्याकडे चालत आलं आहे. माझ्या पुरापेक्षा जास्त सुखी तुझ्या मुलीला कोणी ठेवू शकत नाही. ती गोष्ट तर बरोबर आहे मुखियाजी, पण मी आधीपासूनच दिनेशला शब्द दिला आहे. मी चारूचं लग्न त्याच्याशीच करवणार. तर वचन तोडून दे, यात कुठली मोठी गोष्ट आहे? नाही मुखियाजी, मी आपलं वचन कुठल्याच किमतीवर नाही तोडू शकत. मग त्यासाठी तुम्ही माझा जीव पण घेतला तरी चालेल. विनय प्रतापचं बोलणं ऐकून मुखिया क्रोधित होऊन तिथून निघून गेला आणि हिराला फक्त तो म्हणाला, तुझ्या म्हणण्यावरून मी चारूच्या घरी गेलो आणि तिच्या आजोबांना माझ्या तोंडावर मना केलं. परत त्या चारूचा गोष्ट कळायची नाही. मूर्ख माणसा, काय तुझ्याकडे पोरींची कमी आहे जे तू भिकारी खानदानाच्या मुलीशी लग्न करू इच्छितो? एवढं बोलून मुखिया तिथून निघून गेला आणि हिराला तिथं खूप जास्त राग आला. होतं काय करणार हिरा भाऊ? ह्या सगळ्या गोष्टींचं कारण दिनेश आहे. आता वेळ आली आहे दिनेशला धडा शिकवायची. तुम्ही दोघं माझी गोष्ट नीट ऐका. हिरा त्या दोघांच्या कानामध्ये एक योजना सांगू लागला आणि ह्या योजनेला ऐकून रामू आणि शामू हिराला बघून एकदम मुश्किलीने हसू लागले. काही वेळामध्ये हिरा दिनेशकडे जाऊन म्हणाला, अरे दिनेश दादा, काय तुझा चारूसोबत काय भांडण झालंय का? नाहीतर, पण तू असं का विचारतोय? काही वेळाआधी मी चारूला आपल्या गावाच्या जवळच्या त्या ज्वालामुखीजवळ जाताना पाहिलंय. तुम्हाला तर माहीतच आहे की तो ज्वालामुखी कधी पण फाटू शकतो. मला वाटलं की बहुतेक चारूसोबत तुमचं काही भांडण झालं आहे आणि म्हणून त्या कारणानं चारू तिथं गेली असावी. हिरा भाऊ बरोबर बोलत आहे. मी स्वतः आपल्या डोळ्यांनी चारूला त्या ज्वालामुखीजवळ जाताना बघितलं आहे. काय तू मला मूर्ख तर बनवत नाही आहेस ना हिरा? मला चांगलं आणि माहिती आहे की तुला पण चारू खूप आवडते. माझं काम तुला सांगायचं होतं दिनेश भाऊ. विश्वास करायचा की नाही करायचं हे तुझ्या इच्छेवर निर्भर करतं. विचार करून घे. जर चारूला काही झालं तर काय आयुष्यभर स्वतःला माफ करू शकशील? हिराचं बोलणं ऐकून दिनेश एकदम जास्त घाबरला आणि तो पळत पळत त्या ज्वालामुखीच्या जवळ गेला. ज्वालामुखीच्या आतमधून अजीबोगरीब भयंकर आवाज येऊ लागली. दिनेश चारूला आवाज देतच होता की तेवढ्यात मागून हळूच येऊन शामूने दिनेशला ज्वालामुखीच्या आतमध्ये ढकललं. दिनेश ओरडत ओरडत ज्वालामुखीच्या आतमध्ये गेला. पण जसं दिनेश खाली गेला तर समोरचा नजारा बघून त्याचे डोळे एकदम घाबरून मोठे ते मोठेच राहिले. त्याने पाहिलं की ज्वालामुखीच्या आतमध्ये पूर्ण गाव वसलेलं होतं. दिनेश बघत होता की त्या गावातले सगळे मकान लावाच्या रंगचे बनलेले होते आणि तिथली लोक शेतामध्ये पाण्याच्या ऐवजी ज्वालामुखीच्या लावाचा उपयोग करत होते. घाबरू नको. आता हा लावा काही नुकसान नाही पोहोचवणार. पण हे कसं संभव आहे? ज्वालामुखीच्या आतमध्ये पूर्ण गाव बसलेलं आहे. हे तर असंभव आहे.
काय हे माझ्या डोळ्यांचा भ्रम तर नाही? काय मी मेलो तर नाही आहे? नाही, तू जिवंत आहे. ये, तुला मी सगळ्यात आधी ह्या गावाची सैल करवतो. त्यानंतर तुला तुझ्या प्रश्नांचे सगळी उत्तरं मिळून जातील. एवढं बोलून तो व्यक्ती दिनेशला सगळ्या गावाची सैर करवतो. तेवढ्यातच एक म्हातारा व्यक्ती दिनेशला एकदमच निरखून पाहू लागला. काय तुझ्या आजोबांचं नाव सुख्या तर नाही? हो, पण तुम्हाला कसं माहिती? दिनेशला माहित नव्हतं का की त्या म्हाताऱ्याचा चेहरा खूप ओळखीचा वाटत होता. तुमचा फोटो तर मी माझ्या आजोबांसोबत बघितला आहे. आणि मी जेव्हा पण माझ्या आजोबांना मी तुमच्याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी मला हेच सांगितलं की तुम्ही त्यांचे खूप चांगले मित्र होतात. यापेक्षा जास्त त्यांनी मला कधीच काही सांगितलं नाही. कारण त्या घटनेबद्दल गावातला कुठलाच माणूस नवीन पिढीला काहीच कधीच सांगत नाही. खरं तर हे आहे की ते सगळेच्या सगळे आता पण घाबरले आहेत. मी काही समजलो नाही. मी तुला सगळं सांगतो बेटा. वर्षांआधी ह्या गावात ज्वालामुखी आपल्या पूर्ण फॉर्ममध्ये होता. सरकारकडून आम्हाला नेहमी सूचना मिळत होत्या की गावाला लवकरात लवकर खाली करून टाका. ज्वालामुखी कधी पण फुटू शकतो. आम्ही सगळे गावाला खाली करायच्या इंतजाममध्ये लागलो होतो. पण एक दिवशी वेळेच्या आधीच अचानक हा ज्वालामुखी फुटून गेला आणि गावात हाहाकार झाला. प्रत्येक व्यक्ती आपला जीव वाचवून धावू लागला. ज्वालामुखीचा लावा खूप वेगानं गावाकडे जात होता. गावाचे खूप सारे लोक याच्या लपेटात येऊन आपला जीव घालून बसले की तेव्हाच एक खूप मोठे ज्ञानी साधू गावात आले आणि त्यांनी आपल्या शक्तीच्या बळावर त्या ज्वालामुखीच्या लावाला तिथेच थांबवून दिलं आणि आम्हा लोकांना सुरक्षित जागेवर घेऊन गेले. सगळं चांगलं झाल्यावर साधू गाववाल्यांसोबत गावात आले आणि त्यांनी आमच्यासोबत राहायची अनुमती मागितली. पण गाववाल्यांनी त्यांना अपमानित करून गावातून काढून टाकलं. गाववाल्यांचं म्हणणं होतं की लावाचं थांबवणं साधूचा कुठला चमत्कार नव्हतं, पण एक इत्तफाक होतं. तो साधू वाईटपणे क्रोधित झाला आणि त्याने सगळ्या गाववाल्यांना श्राप देऊन दिला की जिथे पण लोक इथे प्रस्तुत आहेत ते सगळेच्या सगळे ज्वालामुखीच्या आतच राहतील. त्यांच्यासाठी वेळ थांबून जाणार. श्रापच्या अनुसार आम्ही सगळे ज्वालामुखीमधून निघालेल्या लावाच्या धान्य उगवणार आणि त्याला खाणार. तेव्हाच तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर वयाचा काही प्रभाव नाही पडला. तर काय ह्या श्रापाचा काही तोड नाही आहे बाबा? एक उपाय आहे. साधूनं क्रोधात येऊन श्राप दिला होता आणि क्रोधाचा तोड प्रेम आहे. जर कुठली युवती किंवा युवक कोणाशी खरं प्रेम करत असेल आणि तो त्या प्रेमात आपल्या मर्जीने ज्वालामुखीमध्ये उडी मारेल तर मग सगळं सामान्य होऊन जाणार. पण असं संभव नाही, कारण काही दिवसानंतर हा ज्वालामुखी फुटणार. पण ज्वालामुखी फुटायच्या आधी असं काही नाही झालं तर आमच्या सगळ्यांचा मृत्यू निश्चित आहे. तर काय बाबा, कुठला पण माणूस ज्वालामुखीच्या आतमध्ये पडतो काय तो माझ्यासारखा इथेच फसून जातो? नाही, त्याचं मन साफ आहे तो खाली पडतो, त्याला काही नाही होत. पण कपटी व्यक्ती तसाच जळून खाक होऊन जाईल. इथला वेळ वेगळा चालतो बाळा. दिनेश उदास होऊन बसला, पण त्याला नव्हतं माहीत की त्याला ज्वालामुखीच्या आतमध्ये 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला होता. तिकडे चारू दिनेशला प्रत्येक ठिकाणी शोधत होती, पण तिला दिनेश कुठेच नाही मिळाला. हरून हरून तिला एक माणूस असा मिळाला ज्याने सांगितलं की त्याने दिनेशला ज्वालामुखीकडे जाताना पाहिलं होतं आणि ज्यावेळी दिनेश ज्वालामुखीच्या जवळ गेला होता त्यावेळी तिथे हिरा, रामू आणि शामूलाही तिथेच पाहिलं होतं. हेच नाही, त्याने हेही सांगितलं की शामूला त्याने दिनेशला ज्वालामुखीच्या आतमध्ये धक्का देताना पाहिलं. तुम्ही ही गोष्ट गावकऱ्यांना का नाही सांगितली? तुला तर माहीत आहे चारू की हिराचे बाबा ह्या गावाचे मुखी आहे. ते मला माझ्या परिवारासहित जीवानं मारून टाकतील. चारू क्रोधित होऊन त्या मुखियाच्या घरी जाऊन पोहोचली. तुम्ही खूप चुकीचं केलेलं आहे. शेवटी तुम्ही माझ्या दिनेशला मारूनच टाकलं ना. जेव्हा तुला सगळं माहीत पडलंच आहे चारू, तेव्हा तर तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल.
हे तुझा गैरसमज आहे हिरा. जर मी दिनेशची नाही झाले तर मी तुझीही नाही होणार. मी चालले त्या ज्वालामुखीमध्ये दिनेशकडे स्वतःचा जीव द्यायला. एवढं बोलून चारू ज्वालामुखीकडे जाऊ लागली. तुम्ही दोघं चला माझ्यासोबत. काही असं नाही व्हावं की वास्तविकतामध्ये चारू तिथं जाऊन त्या ज्वालामुखीत आपला जीव देऊन देईल. पागल झाला का हिरा भाऊ? ज्वालामुखी कधी पण फुटू शकतो. पागल झालाय का? मी चारूशी काही प्रेम वगैरे नाही करत. मला तर फक्त ती हवी होती. शामू, नको विसरू की तूच दिनेशला ज्वालामुखीत धक्का दिला होता. आपण जाऊन फक्त इतकं बघू की ह्या वेळेस चारू व्यतिरिक्त तिथे अजून कोणी आहे तर नाही. ते तिघं ज्वालामुखीकडे गेले की तेवढ्यात चारू क्रोधित होऊन त्या तिघांच्या समोर आली. तुम्हा तिघांना मारूनच मी मरेल. अचानकपणे चारूने त्या तिघांना खूप फुर्तीने त्या ज्वालामुखीमध्ये धक्का दिला. ते तिघेही खाली पडतात जळून राख झाले. मी तुझ्या जवळ येत आहे दिनेश. एवढं बोलून चारू ज्वालामुखीच्या आतमध्ये उडी मारली. अचानक एक तेज धमाका झाला. सगळे गावकरी दिनेश सहित ज्वालामुखीच्या बाहेर आले. हे सगळं काय आहे दिनेश? हा चमत्कार कसा झाला? तुझं प्रेम खरं होतं चारू. आज तुझ्या ह्या प्रेमामुळेच मी आणि हे सगळे आणि मी जीवित वाचू शकलो. सगळे गावकरी आनंदाने राहू लागले.